अंबादास दानवे यांनी महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलेलं आहे। उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर दानवे यांनी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलेले आहेत। थोड्याच वेळात अंबादास दानवे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातील आणि त्यापूर्वी त्यांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलेलं आहे। तर मी महाविकास आघाडीचा उमेदवार असं अंबादास दानवे म्हणतात। काँग्रेस, पवारांची, राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना एकत्र आहे असंही दानवे म्हणाले। आघाडीत भांड्याला भांडं लागत असतं असंही दानवेंनी म्हटलंय। अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आधी त्यांनी महालक्ष्मी मंदिरात दर्शनही घेतलं आणि काँग्रेस नाराज नाही असं देखील वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून अंबादास दानवे यांना संधी देण्यात आली। मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आणि भांड्याला भांडं लागत असतं, आघाडीत भांड्याला भांडं लागतं असं दानवेंनी म्हटलेलं आहे। मात्र काँग्रेस नाराज नाही असं देखील ते म्हणाले। मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्यात काय प्रश्न असायचं कारण नाही। मला असं वाटतं काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे एकत्र आहोत। सपा आहेत आमच्यासोबत, कम्युनिस्ट आहे, त्याच्यामुळं ठीक आहे। आता राग लोभ भांड्याला भांडं थोडं बहुत लागत असतं, परंतु त्याच्यातून एकदम मला असं वाटत नाही महाविकास आघाडीच एकत्रित येते। ही निवडणूक माझ्या माध्यमातून मी त्यांचा उमेदवार असेल।